नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आलेलो आहे आज श्री बाळासाहेब तुकाराम सालपुरे, श्री राहणार आस्तगाव, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी आपल्या ऊसाच्या शेतीमध्ये कुठल्या खतांचा वापर केलेला आहे। आणि आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढे जाड कोंब आणि एवढे भरदार फुटवे हे कुठल्या खताचं असं करिश्मा त्यांनी केलेला आहे आपल्या शेतामध्ये। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार सालपुरे साहेब। नमस्ते. सालपुरे साहेब, आपण आमच्या शेतकरी मित्रांना आपण आपल्या ऊसासाठी काय काय खतं वापरली याची थोडीशी माहिती द्या। तर आम्ही एस जैन कंपनीचे जे 20-20 संपूर्ण आहे ते टाकलं। त्याचबरोबर पोटॅश, सिलिकॉन आणि अमोनियम सल्फेट इतरही त्यांनी दिले होते आम्हाला काही, ते टाकलं। आणि त्याचबरोबर आपलं लेअर अंड्यावरचं जे कोंबड्यांचं खत आहे ते पण वापरलेलं आहे आम्ही यासाठी। मग सालपुरे साहेब, तुम्हाला या वर्षीच असा रिझल्ट जाणवला की यापूर्वी तुमचा ऊस असं तुम्हाला कशा पद्धतीनं असं फरक जाणवला की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं? नाही, यावर्षी आम्हाला जरा वेगळीच त्याची ग्रेनरी, त्याचं आता पेरेतलं अंतर बघा तुम्ही, फुटवे बघा, हे जरा मला वेगळं वाटलं मला यावेळेस। अच्छा, हा, इथून मागे तुम्ही कुठल्या खताचा वापर, रासायनिक खताचा करायचे की ऑर्गॅनिक खताचा करायचे? रासायनिकच ज्यादा वापरलं बर. आणि त्याबरोबर कोंबडी खतही वापरायचं, पण रासायनिकच होतं हे आम्हाला पहिल्याच वेळेस आम्हाला हे भेटलं बुवा। अच्छा, हा. आणि तुमचं शेतकऱ्यांना आज काय आव्हान असेल का तुम्ही रासायनिक खत वापरलं पाहिजे की ऑर्गॅनिक खताच्या माध्यमातून जैन कंपनीचं जे एस जैन कंपनीचं जे खत येतात त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता? नाही, आता रासायनिकला पर्याय तर शोधायलाच पाहिजे, म्हणून हे ऑर्गॅनिक खत खूप चांगलं आहे व आणि हे वापरायला काय हरकत नाही। रिझल्ट आता तुमच्या डोळ्यासमोर, मी सांगण्यापेक्षा डोळ्यासमोर रिझल्ट आहे आणि वापरायला पाहिजे। आणि त्याबरोबर आपलं इतरही थोडंसं बा कोंबडी खत वगैरे असं हे पण वापरलं गेलं पाहिजे आणि हे पण, आणि म्हणजे आपल्या रिझल्टची मतलब आहे। साहेब, इथून माग रासायनिक खतांचे भाव कमी होते, त्या तुलनेत आता तर वाढलेलेच आहेत, परंतु त्या तुलनेतही तुम्हाला याचा तुमचं जे शेतीचं बॅलन्स आहे, आपण जे बॅलन्स शीट म्हणतो, जे मेंटेन केलं पाहिजे, उत्पादन खर्च आणि नफ्याचा आपण थोडा ताळमेळ राखला पाहिजे, तर त्यामध्ये तुम्हाला एक डोसेस जे तुम्ही यावर्षी केले त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? नाही, आता याची किंमतही रिझनेबल आहे, व्यवस्थित आहे, परवडते आपल्याला। इतर रासायनिकच्या तुलनेने विचार केला तर ही किंमत खूप कमी आहे त्या मानाने व. अच्छा, आणि रिझल्टही चांगला आहे। आपल्याला किमतीपेक्षा रिझल्ट महत्वाचा आहे। आज आज पैसे देऊनही रिझल्ट भेटत नाही। हा. म्हणजे एकंदर तुम्हाला असं म्हणायचं आहे की शेतकऱ्याच्या बजेटच्या दृष्टीने हे खत उत्कृष्ट। उत्कृष्ट आहे। हा. सालपुरे साहेब, तुम्ही असं काही केलंय का की तुमचं काही क्षेत्राला हे एस जैन सीड कंपनीचे खतं वापरलेले आहे आणि काही याला कोंबडी खत पण वापरलं आणि त्याच्याबरोबर रासायनिक खत वापरलं, असं काही तुमच्याकडे आहे का प्लॉट? नाही, आता तसं तर काही नाही, पण मग आता हा प्लॉट आहे व, तर त्याला ते न वापरलेला प्लॉट येतो, तर त्याची याच्यात किती फरक आहे आता ते दिसू शकतं तुम्हाला। हा डोक्यावरून फिरला आणि तो अजून त्याची वाढ पाहिजे कमरेपर्यंतच वाढलेला आहे. तेवढी समाधानकारक वाढ नाहीये बा त्याची। अच्छा, तर म्हणजे तुम्हीच तुमच्या शेतामध्येच एक प्रायोगिक तत्वावर तुम्ही हे खतं वापरून इकडे बघितले आणि दुसरे खतं तिकडे वापरले, तुम्हाला हा फरक जाणवलेला आहे। धन्यवाद साहेब, आपण अतिशय उत्कृष्टपणे शेतकऱ्यांना माहिती दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तर शेतकरी मित्रांनो, श्री बाळासाहेब सालपुरे यांनी एस जैन सीड कंपनीचं 20-20 संपूर्ण हे खत आणि त्याचबरोबर एस जैन सीडचं सिलिकॉन, पोटॅश हे वापरून आणि त्याबरोबर आणखी हे असेल अमोनियम सल्फेट असेल याचा वापर करून आधी रासायनिक जे आहे खतं त्याला पर्याय शोधून या खतांचा वापर करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा ऊस आणि त्यांचे फुटवे जर आपण पाहिले तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने आहे आणि शेतकऱ्याच्या बजेटला परवडेल आणि शेतकऱ्याला निश्चित नफा होईल या पिकांमधून, अशा पद्धतीने कंपनीची वाटचाल चालू आहे। तरी आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण निश्चित याचा विचार करावा आणि आपल्या शेतीतून भरघोस उत्पन्नाची आपण वाढ करून घ्यावी। धन्यवाद।